महाराणी ताराराणींवरून केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबाबत पद्मसागर महाराजांनी माफी मागावी। जैन मुनी निलेश चंद्र महाराजांची मागणी। मराठी मारवाडी वाद पेटवण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप। खराचे नवनवे कारनामे समोर। वनस्पती असल्याचं सांगून शाकाहारी भक्तांना खायला लावायचा मासे। केवळ 12 लाखांचं उत्पन्न दाखवून भरायचा किरकोळ आयकर। विलिनीकरणाच्या चर्चेवेळी सुनेत्रा वाहिनींच्या नेतृत्वाचा प्रश्नच नव्हता। शशिकांत शिंदेंचं सुनील तटकरेंना प्रत्युत्तर। विलिनीकरणाची चर्चा झाली होती हे तटकरेंनी मान्य केलं, असंही शिंदेंचं स्पष्टीकरण। ठाकरेंच्या शिवसेनेच्या जिल्हानिहाय बैठकांना सुरुवात। उत्तर महाराष्ट्र, कोकण, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील जिल्हा संपर्क प्रमुखांची आज बैठक। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनंतर होत आहेत बैठका। मंत्री नरहरी झिरवाळांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना फोन करून मांडली बाजू। व्हिडिओ प्रकरणामध्ये काहीच चूक नाही असा युक्तिवाद। चौकशीसाठी पोलिसांना विनंती केल्याची दिली माहिती। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार दिल्ली दौऱ्यावर। भाजप केंद्रीय नेतृत्वाची भेट घेण्याची शक्यता। आखाती युद्धात मध्यस्थी करणाऱ्या पाकिस्तानात गॅस सिलेंडरचे भाव गगनाला। 900 रुपयांचा सिलेंडर गेला 3500 रुपयांवर। एका महिन्यात तिसऱ्यांदा दरवाढ। टीम इंडिया जुलैमध्ये झिम्बाब्वेच्या दौऱ्यावर जाणार। 23 जुलैपासून 3 T20 सामन्यांची मालिका खेळणार। बीसीसीआयनं जाहीर केला दौरा। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळेंची बाकरवडी। एकदम खास, कारण चवीला भारी आणि पाम ऑइल अजिबात नाही। टी टाइम न्यूज मध्ये स्वागत। ब्रेक नंतर आता आपण बघणार आहोत दिवसभरातल्या महत्त्वाच्या बातम्यांचं अर्धशतक। दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय। शिशुवर्ग ते 12वी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मंजूर। दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावे यांची माहिती। शिशुवर्गाला वार्षिक 1200 तर 12वी पर्यंत 12000 रुपये मिळणार। यंदा महात्मा फुले यांच्या 200व्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त महात्मा फुले कार्य गौरव वर्ष म्हणून साजरं केलं जाणार। त्यासाठी विशेष राज्यस्तरीय उपक्रम राबवण्यात यावेत। मंत्री छगन भुजबळ यांची मागणी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली बैठक। आजपासून ग्रॅच्युइटीच्या नियमात बदल। आता नोकरदारांना केवळ 1 वर्षामध्ये ग्रॅच्युइटी मिळणार। याआधी ग्रॅच्युइटी मिळवण्यासाठी एका संस्थेमध्ये 5 वर्ष काम करणं बंधनकारक असल्याचा नियम होता। यावर्षी रेडी रेकनरच्या दरामध्ये कोणतीही वाढ नाही। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती। 15 ते 18% दरवाढ अपेक्षित होती, मात्र युद्धामुळे दरवाढ टाळण्यात आल्याची बावनकुळे यांची माहिती। अहिल्यानगरसाठी वरदान ठरणाऱ्या साकळाई उपसा सिंचन योजनेला मंजुरी। 1234 कोटींची योजना। जिल्ह्यातील दुष्काळी भागासाठी योजना वरदान ठरणार। मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती। नवी मुंबई महानगरपालिकेच्या मराठी शाळा बंद करायला मनसे ठाकरेंच्या शिवसेनेचा विरोध। सभागृहामध्ये बॅनर घालून नगरसेवकांचं निषेध आंदोलन। आले 100 गेले 100, मराठी भाषा 1 नंबर असे बॅनर घालून आंदोलन। नवी मुंबईमध्ये मराठी शाळा बंद करण्यावरून भाजप आमदार मंदा म्हात्रे यांचा भाजपला घरचा आहे। मराठी शाळा बंद करू नका, मंदा म्हात्रेंचा सल्ला। मराठी शाळा बंद होऊ देणार नसल्याचा स्वपक्षीय महापौरांना मंदा म्हात्रेंचा इशारा। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार दिल्ली दौऱ्यावर। भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाची भेट घेण्याची शक्यता, तर राज्यसभा खासदार म्हणून सुनेत्रा पवार राजीनामा सुपूर्द करण्याची शक्यता। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी मंत्रालयात घेतली उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची भेट। सुनेत्रा पवार दालनात उपस्थित नसल्यामुळे दोघांची भेट टळली। अशोक चव्हाणांच्या टीकेला राष्ट्रवादीचे प्रताप पाटील चिखलीकर यांचं उत्तर। कुणीही आलं आणि काही झालं तरी घड्याळ बंद पडणार नाही। नांदेडमध्ये हळूहळू घड्याळ बंद पडेल अशी अशोक चव्हाणांनी केली होती टीका। नवी मुंबई महापालिकेतील सत्ताधारी भाजपला मोठा धक्का।
अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं निवृत्तीचं वय 58 वरून 60 करण्यास राज्य सरकारचा नकार. भाजपनं महासभेमध्ये प्रस्ताव पारित करून राज्य सरकारकडे पाठवला होता. जालन्यामध्ये काँग्रेसचे 7 नगरसेवक निलंबित. महापालिकेच्या स्वीकृत सदस्य निवड प्रक्रियेमध्ये भाजपला मदत केल्याप्रकरणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची कारवाई. अमरावतीमध्ये काँग्रेसला मोठा धक्का. काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस दिलीप एडतकर यांचा राजीनामा. दिलीप एडतकर हे धनगर समाजाचे मोठे नेते असल्यामुळे काँग्रेसचा धक्का. अशोक खरातला पुन्हा एसआयटीनं घेतलं ताब्यात. लैंगिक शोषणाच्या आणखी एका गुन्ह्यामध्ये घेतलं ताब्यात. अशोक खरातची पुन्हा एसआयटी चौकशी होणार. अशोक खरातची पत्नी कल्पना खरात फरार झाल्याची माहिती. कल्पना खरातवर शिर्डीमध्ये आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल. तर कल्पना खरातच्या अटकेसाठी 2 पथकं नाशिक आणि पुण्याकडे रवाना झाल्याची माहिती. अशोक खरातचा मुलगा हर्षवर्धनलाही एसआयटीनं चौकशीसाठी ताब्यात घेतलं. अशोक खरातनं बँक मॅनेजर आणि अधिकाऱ्यांना 1 कोटींची लाच दिल्याची सूत्रांची माहिती. एसआयटीनं खरातची काल सीए पुजारी आणि सराफाला समोर बसवून चौकशी केली. या चौकशीतून ही धक्कादायक माहिती समोर आल्याची सूत्रांची माहिती. भोंदूबाबा अशोक खरातच्या मुलीच्या नावावर 3 BHK फ्लॅट. मॉडेल कॉलनीमध्ये आलिशान इमारतीमध्ये फ्लॅट खरेदीसाठी खरातनं संबंधित बिल्डरला 1,20,00,000 रुपये रोख स्वरूपात दिल्याची माहिती. भोंदू अशोक खरात प्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी होण्याची शक्यता. अशोक खरातच्या मुलीच्या लग्नातील VIP वऱ्हाडींचा शोध सुरू असल्याची माहिती. सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांसह अनेक वरिष्ठ अधिकारी देखील लग्नाला उपस्थित. वसईतील भोंदू ऋषिकेश वैद्यनं पीडितेच्या पतीला आणि मुलाला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप. पीडितेच्या पतीच्या तक्रारीनुसार 29 ऑक्टोबर 2025 मध्येच वसईमध्ये गुन्हा दाखल. नागपूरमध्ये तरुणीचा अश्लील व्हिडिओ केला शूट. व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन बळजबरीनं केलं लग्न. पीडितेच्या तक्रारीनंतर आरोपी मुश्ताक शेखला अटक. इतर आरोपींचा शोध. अटकेतील महिलेकडे पोलीस अधिकाऱ्यानेच केली शरीर सुखाची मागणी. अकोल्यातल्या सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यातली घटना. तुझ्या मुलीला माझ्याकडे पाठव असं अटकेतील महिलेला पोलीस अधिकाऱ्यानं म्हटल्याचा आरोप. अकोल्यातील महिला कैद्याकडे शरीर सुखाची मागणी करणाऱ्या पोलीस अधिकारी राजेश जाधववर कठोर कारवाई करा. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकर यांची मागणी. मुख्यमंत्री योग्य कारवाई करणार असल्याचा व्यक्त केला विश्वास. निलंबित पोलीस अधिकारी राजेश जाधवच्या पत्नीची 10 वर्षांपूर्वीच आपल्याकडे तक्रार. राज्य महिला आयोगाच्या माजी सदस्य आशा मिरगेंची प्रतिक्रिया. तर आधी तक्रार न झाल्यामुळेच राजेश जाधवची हिंमत वाढल्याची ही प्रतिक्रिया. सोलापूरच्या माढा तालुक्यातील अंजनगाव खेलोबा गावामध्ये पहाटे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा बसवला. पुतळा बसवलेली जागा बिरोबा मंदिर ट्रस्टची असल्याचा धनगर समाजाचा दावा. पुतळा बसवणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी. सोलापुरातील माढेतील अंजनगाव खेलोबामधल्या शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद. IPS अधिकारी अंजना कृष्णा यांचा दोन्ही समाजासोबत संवाद. वादावर तोडगा काढण्याचा प्रयत्न पुतळा बसवलेल्या जागेवरून सुरू आहे. सोलापूरच्या माढेतील शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद. ओबीसी नेते लक्ष्मण हाके आक्रमक. समाजामध्ये तेढ निर्माण करण्यासाठी चुकीच्या जागेवर पुतळे बसवणाऱ्या समाजकंटकांवर तातडीनं कारवाई करा, हाकेंची मागणी. उद्या सकाळी 10 वाजता अंजनगाव खेलोबाला जाणार, हाकेंचा इशारा. रिलायन्स कम्युनिकेशन आणि उद्योगपती अनिल अंबानींविरोधात CBI कडून नवीन गुन्हा दाखल. LICच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल झाल्याची माहिती. जवळपास 3,740 कोटींचं नुकसान झाल्याचा LICचा आरोप. गडचिरोलीमध्ये नक्षली कारवाईमध्ये आतापर्यंत 214 जवानांना वीरमरण. तर 559 निष्पाप नागरिकांचा बळी. तर 794 नक्षल सदस्यांचं गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण. यामध्ये मोस्ट वॉन्टेड नक्षल नेता भूपती आणि त्याची पत्नी तारक्का यांचाही समावेश. महादेव मुंडे हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडसह टोळीवर आरोप करणाऱ्या बाळा बांगरवर गुन्हा दाखल. गर्भपातासाठी दबाव वाढून 50 लाख रुपये आणि 4 चाकी वाहनाची मागणी केल्याची त्याच्या पत्नीकडून पोलिसात तक्रार. एका महिन्यामध्ये 2 वेळा मृतदेहांची अदलाबदल. सातारा जिल्हा रुग्णालयाचे शल्यचिकित्सक डॉक्टर युवराज करपे निलंबित. कर्तव्यात कसूर केल्यामुळे निलंबनाची कारवाई.
कामगार योजनेचा लाभ मिळवण्यासाठी जीवितांना दाखवलं मृत. परभणीच्या पूर्णा तालुक्यातील धानोरा मोत्या गावातला प्रकार. कामगार आणि अधिकाऱ्यांनी लाभार्थ्यांसह ग्रामसेवकाला बजावली नोटीस. पनवेल महानगरपालिकेच्या सभागृहाबाहेर महाविकास आघाडीकडून जोरदार आंदोलन. शहरातील पाणी टंचाईचा विरोध. हातात हंडे घेऊन नगरसेवकांच्या सत्ताधाऱ्यांविरोधात घोषणा. उन्हाळ्यात पाणी न मिळाल्यास प्रशासनाचा कारभार बंद पाडण्याचा इशारा. बीडच्या मांजरसुंबा परिसरामध्ये प्रेमप्रकरणातून मुलीच्या कुटुंबियांकडून तरुणाला मारहाण. त्यानंतर तरुणानं गळफास घेऊन केली होती आत्महत्या. मारहाण करणाऱ्या दोघांना अटक, तर इतर दोघांच्या अटकेसाठी पथक रवाना. चिंचवड स्टेशन परिसरामध्ये रस्त्यालगत खड्डा खोदण्याचं काम सुरू असताना एक ट्रक उलटला. अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी नाही. मात्र यामुळे शहरातील रस्ते कामांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर. कर्नाटकच्या विजयपूर जिल्ह्यातील सिंदगीजवळ अंगावर भीषण अपघात. बस आणि बाईकची समोरासमोर धडक. अपघातानंतर बाईकला आग, दुचाकीस्वाराचा होरपळून मृत्यू, तर बसमधील प्रवासी वेळीच खाली उतरल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. घाटकोपरच्या छेडानगर परिसरामध्ये अनेक रिक्षांना भीषण आग. पूर्व द्रुतगती मार्गावर ब्रिज खाली घडली घटना. आगीमध्ये 8 ते 10 रिक्षा जळून खाक, तर आगीचं कारण मात्र अस्पष्ट. सांगलीच्या शिराळा तालुक्यातील वारणावती कॉलनीमध्ये पकडला 10 फुटांचा अजगर. वनविभागानं अजगराला नैसर्गिक अधिवासात सोडलं. साताऱ्याच्या परळी भागामध्ये रानगाव्याचं दर्शन. पुढेघर गावामध्ये रानगावा रस्त्यावर आल्यामुळे नागरिकांमध्ये भीती. काही वेळ वावर करून रानगावा जंगलात परतल्यामुळे मोठा अनर्थ टळला. राज्यात पुढचे 3 ते 4 दिवस वादळी पावसाचा इशारा. विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा अंदाज, तर मराठवाड्यामध्ये सर्वत्र विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता. कोकणात देखील काही जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाच्या सरींचा अंदाज. गोंदियाच्या अर्जुनी मोरगाव तालुक्याला अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याचा तडाखा. वादळी वाऱ्यामुळे मका पिकाचं मोठं नुकसान. पंचनामे करून तत्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी. राज्यातल्या सर्व धरणांमध्ये मिळून एकूण 52% जलसाठा शिल्लक. गेल्या वर्षी याच वेळी होता 46% पाणीसाठा. यंदा स्थिती काहीची चांगली. सर्वाधिक पाणीसाठा अमरावती, तर सर्वात कमी पश्चिम महाराष्ट्रात. जायकवाडीमध्ये 60% पाणीसाठा उपलब्ध. नंदुरबार जिल्ह्यामध्ये तापमानाचा पारा 38 अंशांवर. उन्हापासून होळीच्या रोपांना जगवण्यासाठी शेतकऱ्यांची कसरत. उन्हापासून पिकांच्या संरक्षणासाठी कार्प कव्हरचा वापर. विदर्भातील उन्हाची परिस्थिती बघता शाळा कधी सुरू करायच्या लवकरच निर्णय घेऊ. गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांची माहिती. नवीन सत्र 15 जूनपासून सुरू करायचं की 26 जूनपासून बैठक घेऊन निर्णय घेणार असल्याची माहिती. कोल्हापूरमध्ये ज्योतिबाच्या चैत्र यात्रेला आजपासून सुरुवात. राज्यभरातून शेकडो सासन काठ्या ज्योतिबा डोंगरावर दाखल. सोहळा पाहण्यासाठी लाखो भाविकांची गर्दी. अहिल्यानगरमधील शनी शिंगणापूरच्या शनैश्वर देवस्थानमधील गावकरी गेट खुलं करण्याचा निर्णय. मंदिर सुरू झाल्यापासून बंद होईपर्यंत गावकरी गेट खुलं राहणार. स्थानिकांना आधार कार्ड दाखवून गेटमधून थेट प्रवेश मिळणार. यानंतर एक महत्त्वाची बातमी. पुण्यामध्ये भटक्या कुत्र्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चाललाय. परिस्थिती इतकी बिघडली आहे की इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च सारख्या राष्ट्रीय दर्जाच्या संस्थेलाही थेट पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांकडे तक्रार करावी लागली आहे. पत्राद्वारे पाषाण परिसरातील वाढत्या भटक्या कुत्र्यांच्या संख्येबाबत गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली आहे. कॅम्पस आणि आजूबाजूच्या सोसायट्यांमध्ये कुत्र्यांचा मोठ्या प्रमाणावर वावर आहे. विद्यार्थी, प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनानं हालचाल करून तातडीनं श्वान पकड पथक घटनास्थळी रवाना केलंय. मात्र या कारवाईसमोर आणखी एक मोठं आव्हान उभं राहिलंय. प्राणीप्रेमी आणि प्राणीमित्र संघटना अशा कारवायांना विरोध करत असल्यामुळे प्रशासनाला संतुलन राखत उपाययोजना कराव्या लागतात. पुण्यातील भटक्या कुत्र्यांचा प्रश्न एवढा गंभीर बनलाय की पुण्यातील आयसर सारख्या राष्ट्रीय संस्थेच्या संचालकांना थेट पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांना पत्र लिहून या भटक्या कुत्र्यासंदर्भात तक्रार करण्याची वेळ आली आहे. पुण्यातील या आयसर संस्थेचे संचालक डॉक्टर सुनील भागवत यांनी पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांना या संदर्भात पत्र लिहून या भटक्या कुत्र्यांचं
ठिकाणा लावा, यांना पकडा अशासाठी पत्र लिहिलेलं आहे. भटक्या कुत्र्यांसंदर्भात तक्रार प्राप्त झालेली आहे. परंतु विषय असा आहे की आम्ही बऱ्याचदा येथे कारवाईला येत असतो. कारवाईला आल्यानंतर जे नॉन स्टरलाइज डॉग आहेत ते आम्ही व्यवस्थितपणे उचलतो. पुणे महानगरपालिका कामासाठी खूप सक्षम आहे. परंतु ज्यावेळेस आपण कुत्रे ऑपरेशन करून घेतो त्यावेळेस नियमानुसार सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार आपल्याला कुत्री जागेवर सोडावं लागतात. साधारण गेल्या काही दिवसापूर्वी नियम बदललेला आहे. त्यासाठी नगरपालिका एक मोठं शेल्टर तयार करत आहे. ते शेल्टर तयार झाल्यानंतर आपण जसं आयसर झालं, गार्डन झाले, दवाखाने झाले, तिथले आसपासचे जे आहेत का? बरीच कुत्री आहेत, तक्रारी येतात, इथं चावा घेतलाय बरेच. हो येतात, तक्रारी येतात, बाईट केस असतात. त्याच्यामध्ये विषय असा आहे की बाईट केस जरी असेल तर आपल्याला फक्त तो डॉग उचलून 4 दिवस अंडर ऑब्झर्वेशन ठेवून त्या डॉगला पुन्हा तिथे सोडावं लागतं. 18 ते 20 एकरचा हा सगळा परिसर आहे जिथं हे भटकी कुत्री मोठ्या प्रमाणात आहेत आणि त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी आता थेट पुणे महानगरपालिकेचं हे श्वान पथक या ठिकाणी दाखल झालेलं आहे. कॅमेरामॅन अमोल गवाळेसह मी मिकी घई, ABP माझा, पुणे. पुढची बातमी. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आसाममधल्या चहाच्या मळ्यांना भेट दिली. शेतमजुरांप्रमाणे मोदींनी देखील चहाची पानं तोडली आणि शेतमजुरांबरोबर मोदींनी संवाद साधला. अनुभव संस्मरणीय राहिला असं मोदींकडून या भेटीचं वर्णन करण्यात आलं. चहा हा आसामचा आत्मा आहे. यावेळी चहाच्या शेतीतील आसामी महिलांनी पंतप्रधानांच्या स्वागतासाठी पारंपरिक नृत्य सादर केलं. चलिए, बहुत बहुत धन्यवाद आप सबका. परमात्मा आपको सुखी रखे, आपके बच्चे पढ़ लिख करके बहुत आगे बढ़े. ठीक है, चलिए. आपको मालूम है मैं भी चाय वाला हूँ, है पता है. मैं छोटा था तो चाय बेचता था. तो आप लोग जो मेहनत करते हैं ना वो मेरे गांव तक पहुँच गई. अमेरिकेच्या कंपन्यांवर हल्ले सुरूच आहेत. बहरीनमधल्या ॲमेझॉन कंपनीच्या AWS इमारतीवर हल्ला करण्यात आला. 18 कंपन्यांवर आजपासून हल्ले करू अशी इराणनं कालच धमकी दिली होती. हल्ला केलेल्या इमारतीमध्ये बॅटेल्को या दळणवळण कंपनीचं देखील कार्यालय आहे. बहरीनमधल्या ॲमेझॉनच्या हेडक्वार्टरवरच इराणनं हल्ला केला आहे. हल्ल्यानंतर ॲमेझॉनचं काम पूर्णपणे ठप्प झालं आहे. तर एकीकडे आखाती युद्ध पेटलेलं आहे, दुसरीकडे भारताचे LPG टँकर्स कसे बसे होर्मुझची सामुद्रधुनी पार करून भारताची पश्चिम किनारपट्टी गाठत आहेत. हा प्रवास खरोखरच जीवघेणा ठरतोय. नुकत्याच दाखल झालेल्या पाईन गॅस नावाच्या LPG वाहू टँकरचे कप्तान सोहन लाल यांनी रॉयटर्स या वृत्तसंस्थेला आपला थरारक अनुभव सांगितला. अबुधाबीतल्या रुवेस बंदरावर LPG भरल्यानंतर जवळपास 23 दिवस वाट पाहिली. त्यानंतर अखेर IRGCनं त्यांना जायला वाट करून दिली. मात्र ही वाट होर्मुझच्या सामुद्रधुनीतून नव्हती, तर इराणच्या किनारपट्टीलगतच्या लाराक बेटांना वळसा घालून जाण्याची होती. हा मार्ग पाणसुरुंगांनी भरला होता. वर आकाशातून अमेरिका आणि इस्रायलची क्षेपणास्त्र जवळच्याच बंदर अब्बासवर भडीमार करत होती आणि खाली समुद्रातून काडी पडली तरी भडका उडेल अशा अवस्थेमध्ये LPGनं भरलेलं पाईन गॅस जहाज जात होतं. मात्र नशीब बलवत्तर निघालं. या जहाजानं मृत्यूला चकवा दिला आणि ओमानचं आखात गाठलं. तिथे भारतीय नौदलाच्या मदतीनं पुढील मार्गक्रमण केलं. तर जहाजाचे कप्तान सोहन लाल यांनी काय अनुभव सांगितला बघा. 28 फेब्रुवारीला अबुधाबीजवळच्या रुवेस बंदरावर भारतीय टँकर पाईन गॅसनं LPG भरला. तोच दिवस होता ज्या दिवशी युद्ध सुरू झालं. त्यामुळे 11 मार्चपर्यंत रुवेसमध्येच थांबण्याचे आदेश मिळाले. दरम्यान खलाशांनी पहिली आकाशातून उडणारी क्षेपणास्त्र आणि बॉम्ब हल्ले पाहिले.
27 मार्चला IRGकडून जहाजाला भारताकडे मार्गक्रमण करण्याची परवानगी मिळाली. होर्मुझच्या सामुद्रधुनीतल्या मार्गाने न जाता इराणच्या किनारपट्टीलगतच्या लाराक बेटांना वळसा घालण्याचे आदेश देण्यात आले. लाराक बेटाला वळसा घालून जाण्याचा मार्ग अपरिचित होता. इराणच्या पाणसुरुंगांनी भरलेला होता. कप्तान सोहनलाल आणि खलाशांनी संकटाचा सामना करत लाराकला वळसा घालण्याचा निर्णय घेतला. पाणसुरुंगांनी भरलेला मार्ग क्षेपणास्त्र हल्ल्याचा धोका असून देखील हा मार्ग पार केला. ओमानच्या आखातामध्ये हे जहाज पोहोचलं. त्यानंतर भारतीय नौदलाची साथ मिळाली. आचार्य नयन पद्मसागर यांनी महाराणी ताराराणी जैन होत्या हा दावा केल्यावर खळबळ उडाली आहे. राजकीय वर्तुळामध्ये त्यांच्यावर टीका होत असताना जैन मुनी निलेश चंद्र यांनी सुद्धा असहमती दर्शवली आहे. पद्मसागर यांनी छत्रपतींचा इतिहास वाचायला हवा असा सल्ला त्यांनी दिलाय. हमारे लोगों को पकड़ पकड़ करके खौलते हुए तेल में तला गया और ऐसे समय के अंदर एक और जैन रानी का उदय हुआ, ताराबाई देवी, और उन्होंने युद्ध की सुकान ली और औरंगजेब को परास्त करके धूल चटाने का काम एक जैन रानी ने किया. ये इतिहास जैन महिलाओं का इतिहास है. ये कायरो का इतिहास भारत का कभी नहीं होता. ये वीरों का इतिहास होता है. तर महाराणी ताराराणी या जैन असल्याचा दावा करणारे जैन मुनी नयन पद्मसागर यांच्यावरून जैन मुनी निलेश चंद्र महाराज यांनी टीका केली आहे. नयन पद्मसागर यांनी महाराष्ट्राची माफी मागावी असं निलेश चंद्र महाराजांनी म्हटलंय. नयन पद्मसागर हे मराठी मारवाडी वाद निर्माण करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. आणण्याच्या नंतर संभाजी महाराजांचे हाल केल्यानंतर या मुल्यांनी त्याच्यानंतर मराठा साम्राज्याला जपल्याने ही मराठी कन्या आणि आमची आराध्य छत्रपती शिवाजी महाराजांची सून होती. ही पुरा अख्खा महाराष्ट्राला माहीत आहे ते कोण होते. नयपद्मसागरजींनी हा इतिहास जपला हो आणि त्यांना जाहीरपणाने हा महाराष्ट्राच्या जनताला माफी मागायची गरजेचं आहे. हो, ते भगवान महावीरचा जन्म उत्सव होता. हो, जन्म उत्सव भगवान महावीरचे तुम्ही ते इतिहास सांगता. भगवान महावीर कोण होते, त्यांची आई होती काय, तुम्ही मराठाचा इतिहास सांगता. मराठाचा इतिहास जर तुम्हाला कळला, तुम्ही मराठाचा इतिहास वाचा. मी नय पद्मसागरला कहतो, तुम्ही मराठी पब्लिकशी तुम्ही माफी मागा. याच्यामुळे मराठी आणि मारवाडी वाद पुन्हा, तुम्ही पहिलेच इलेक्शनमध्ये मराठी आणि मराठी विवाद झाला, मुरगीचा काढला, आता तुम्ही पुन्हा वाद तुम्ही करता. वाद हे फक्त यांना टॅगरेट करायचं आहे, आपला चुनाव जितायचा आहे. त्याच्यामध्ये मंगलप्रभात लोढा बी होते ना. तर या सर्व प्रकरणावर ताराराणींचे वडील हंबीरराव मोहितेंचे वंशज विक्रमसिंह मोहितेंनी ABP माझाशी खास बातचीत केली आहे. महाराणी ताराराणींबाबत जैन मुनींनी केलेल्या वक्तव्यावर मोहिते विक्रमसिंग यांनी आक्षेप घेतलाय. ताराराणी या दररोज शस्त्रपूजा करायच्या. जैन मुनींना हे मान्य आहे का, असा सवाल विक्रमसिंह मोहितेंनी विचारलाय. जैन मुनींना आपल्या वक्तव्याबाबत माफी मागायला लावू असंही त्यांनी म्हटलंय. आपल्यासोबत विक्रमसिंहराजे मोहिते आहेत, जे या मोहिते कुटुंबातील एक सदस्य आहेत, अर्थात वारस आहेत या मोहिते कुटुंबातील. मात्र एवढीच त्यांची ओळख नाही, ते स्वतः इतिहासाचे अभ्यासक आहेत, इतिहासाचे लेखक आहेत. त्यांच्या या सगळ्या वंशावळीबद्दल तर त्यांनी लिखाण केलेलंच आहे आणि इतरही त्यांचा व्यासंग आहे. सर नमस्कार. नमस्कार सर. मी आत्ता जे म्हटलं तर हे तुम्ही तुमच्या पुस्तकात मांडलेलं आहे. कृपया थोडंसं पुन्हा ते सांगा, गरज आहे, जे वक्तव्य झालं आहे त्यामुळं. हो, नमस्कार, धन्यवाद मला हा मौका दिल्याबद्दल. तर महाराणी ताराबाई यांनी जे एक क्षात्रतेज दाखवून भारत देशातील सर्व धर्म शाबूत ठेवले, हे फार मोठं कार्य झालेलं आहे. परंतु त्यांच्या इतिहासाच्या बाबतीमध्ये
काहीतरी बदल करून त्या जैन महाराणी होत्या हे वक्तव्य आचार्य नयन महाराज यांनी केलं, याचं फार मोठं आश्चर्य वाटलं आम्हाला. आणि सर्वप्रथम मी सांगू इच्छितो की याच्यामध्ये ऐतिहासिक तथ्य काहीही नाही आहे. हे कुठल्याही ऐतिहासिक विना हे स्टेटमेंट केलेलं आहे आणि असत्य आहे असं मी प्रथम सांगू इच्छितो. मी निषेध करतो आणि हे वक्तव्याचं पूर्ण खंडन करतो. पूर्वीपासून एक प्रथा होती की माझा संप्रदाय आहे, एक धर्म आहे आणि त्या धर्माचे अनुयायी म्हणजे कोणीतरी प्रतिष्ठित व्यक्ती आहे आणि आपण बघतो की मोठे मोठे VIP लोक मंदिरांना भेट देतात, मस्जिदींना भेट देतात किंवा एखाद्या कार्यक्रमामध्ये, धार्मिक कार्यक्रमात जातात, सांप्रदायिक कार्यक्रमामध्ये जातात, संत यांच्याकडे जातात. तर तो त्यांचा एक मार्केटिंगचा पण भाग असू शकतो किंवा एक प्रतिष्ठा मिळण्यासाठी ते हे केलेलं असतं. तर असंच काहीसं असणार आहे की एवढ्या मोठ्या व्यक्तीचं नाव घेऊन आपल्या धर्म संप्रदायाचा एक उजागर करणे किंवा तिकडे काय गरज नाही जैन धर्माला. जैन धर्म हा फार प्रगल्भ धर्म आहे आणि त्याचं शिकवण अतिशय सुंदर आहे आणि ती आपल्या सगळ्यांना लागू आहे असं माझं तरी मत आहे ह्या सध्याच्या काळामध्ये. पण इतिहासाचे विकृतीकरण करू नये. धन्यवाद सर. तर अतिशय सुंदरपणे सरांनी सांगितलं की जैन धर्माची शिकवण अतिशय सुंदर आहे, अतिशय प्रगल्भ अशी शिकवण आहे आणि अशा धर्मातील जे स्वतःला धर्ममुनी म्हणवतात तर त्यांनी असं वक्तव्य करणं हे दुर्दैव आहे. याच्यातून दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण होणार नाही याची काळजी सर्वांनीच घेण्याची गरज आहे. कॅमेरामन राजेश बिडकरसह मंदार गोंजारी, ABP माझा, पुणे. दरम्यान महाराणी ताराराणींबाबत जैन मुनींनी केलेल्या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाडांनी प्रतिक्रिया दिली आहे. प्रत्येकजण आपापला इतिहास आपापल्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न करतो. मला माहीत नाही नयन पद्मसागर महाराज कुठनं हे घेऊन आलेत. वादाचा काय हे नाही. ज्यांना माहिती आहे त्यांना प्रत्येकाला माहिती आहे की ताराराणी या शिवाजी महाराजांच्या म्हणजे त्यांच्या घरातल्या सुनबाई होत्या आणि तेव्हा काय आंतरजातीय आंतरधर्मीय विवाहाच्या काही पद्धती नव्हत्या. त्यामुळे ह्याच्यावरती जास्त वाद घालण्यात काही अर्थ नाही. ठीक आहे, ते बोललेत त्यांचं. तर जैन मुनी नयन पद्मसागर महाराजांच्या आशीर्वादानं माझा आवाज सुधारला असं वक्तव्य करणाऱ्या मुंबईच्या महापौरांवर खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. त्यावर आता महापौरांनी प्रत्युत्तर दिलंय. पाहूया नेमका काय वाद रंगलाय. हा ज्याच्या त्याचा प्रश्न आहे. कोणाला कोणत्या औषधाने बरं वाटतं हा ज्याच्या त्याचा औषधाचा प्रश्न आहे. एखाद्याच्या हाताला गुण असतो, एखाद्याच्या दिवसागुडला अवयवाला गुण असतो. आम्ही गुजरातला आश्रममध्ये त्यांचा आशीर्वाद घ्यायला गेलो होतो. त्यावेळी त्यांनी आमच्याकडनं ओमचा उच्चार करून घेतला आणि मी तो सातत्याने माझ्या घरी रोज उठून करते आणि त्याचा परिणाम असा झाला की माझा गळा चांगला झाला. आज तुम्ही माझा आवाज बघताय तर मी ती भावना माझी व्यक्त केली. ह्याच्यामध्ये कुठेही अंधश्रद्धेला प्रोत्साहन देण्याचं काम नव्हतं. ते जे आहेत उबाटाचे भोंगे संजय राऊत त्यांच्या तर काही जिभेला हाडच राहिलेलं नाही आहे आणि तुम्ही एखाद्या महिलेच्या बाबतीत अशा पद्धतीचं स्टेटमेंट देता जे त्यांनी आता दिलं. मला बोलताना पण लाज वाटते कारण मी एका चांगल्या घरातली बाई आहे. यानंतर पुढच्या बातमीकडे जाऊया. राज्यामध्ये निर्माण झालेल्या ऊर्जा संकटाला तोंड देण्यासाठी राज्य सरकारनं मोठा निर्णय घेतलाय. राज्यामध्ये PNGच्या जोडण्या वेगवान होण्यासाठी राज्य सरकारकडून हालचालींना वेग येतोय. सिटी गॅस डिस्ट्रीब्युशन पाईपलाईन टाकण्यासाठी विविध महापालिका, नगरपालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभाग, जलसंपदा विभाग आणि अन्य प्राधिकरणांकडे प्रलंबित असलेल्या परवानग्या मंजूर समजाव्यात असा उल्लेख परिपत्रकात करण्यात आला आहे. नवीन सिटी गॅस डिस्ट्रीब्युशनसाठी मागण्यात आलेल्या परवानग्या 24 तासामध्ये मंजूर करण्यात याव्यात. सिटी गॅस डिस्ट्रीब्युशन संस्थांना 24 तास काम करण्याची परवानगी देण्यात यावी. राज्य सरकारकडून GR काढत हा आदेश 30 जून 2026 पर्यंत अंमलात राहील असा उल्लेख करण्यात आला. तर राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत आपल्याला आधीच माहिती होतं असं पहिल्यांदाच सुनील तटकरेंनी मान्य केलंय.
एबीपी माझाच्या पॉडकास्ट कार्यक्रमामध्ये तटकरेंनी हे जाहीर वक्तव्य केलं. मात्र आपला राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाला कधीच विरोध नव्हता असंही तटकरेंनी म्हटलं. अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर सातत्यानं शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते विलिनीकरणाबाबत बोलताना दिसून आले. मात्र अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं सातत्यानं विलिनीकरणाबाबत सावध भूमिका घेतली. आता तटकरेंनी विलिनीकरणाबाबत माहिती असल्याचं पहिल्यांदाच मान्य केलं. दादांचा शव ज्या वेळेला अंत्यदर्शनासाठी विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणामध्ये सर्व पोस्टमॉर्टमची प्रक्रिया करून आणणं पहिल्या दिवशी, अंत्यसंस्कार दुसऱ्या दिवशी झाले. त्या पहिल्या दिवशीच काही जबाबदार नेत्यांनी मुलाखती दिल्या की दादांची अंतिम इच्छा होती विलिनीकरणाची. विलिनीकरण टप्प्यात आलेलं होतं, या तारखेला विलिनीकरण होणार होतं. आणि मग एक सो कॉल तो एक व्हिडिओ तो नंतर दादा त्या बैठकीला बसलेत आणि ते सगळे आहेत असा तो झाला. सलग 2 दिवस त्या मुलाखती चालू राहिल्या. आम्ही तर सगळे हादरलेलो होतो मनातून सर्व अर्थाने. म्हणजे पहिला दिवस तसा, दुसरा दिवस अंत्यसंस्काराचा. त्यामुळे मी तर मीडियाच्या पुढे बोलण्याच्या मानसिकतेमध्येच नव्हतो. बोललो असतो तर अश्रुतभान आवरलाच नसता आणि बोलताही आलं नसतं. तर त्याच्यामुळे ज्या पद्धतीने ते सुरू झालं याचा अर्थ लगेचच लक्षात आला, राजकीय अर्थ, की नाही आता याचा काही ना काहीतरी घडत आहे. आणि मग त्याच वेळेला म्हणजे काय काय घडतंय, म्हणजे त्याचं राजकीय विश्लेषण तुमचं राजकीय काय? विश्लेषण असं आहे की विलिनीकरणाची चर्चा जाहीर करणं याचा अर्थ की आता दादा गेलेत आणि विलिनीकरण थांबलं तर आता विलिनीकरण नंतर होईल. याचा आता विलिनीकरणाच्या नंतरचं सिनारिओ टोटल बदलतो. आता म्हणजे माझा काय त्याला विरोध होता अशाला काय भाग नाही. मला त्या गोष्टीची अगोदर माहिती होतीच. दादाने सांगितली होती, आता कोणी काय म्हणेल मला माहिती होतं की नाही. दरम्यान अजित पवारांनी विलिनीकरणाबाबत चर्चा केली होती अशी प्रतिक्रिया शरद पवारांचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंनी दिली आहे. जी अजितदादांच्याबरोबर झालेली चर्चा होती, ज्याला ते नाकारत काही लोक होती, परंतु आता त्यांनी इनडायरेक्टली सगळ्यांनी मान्य पण केलेलं आहे की ही चर्चा झाली होती का तर झाली होती. आता यामध्ये आम्ही त्या चर्चेसाठी राजकारण करतो असं जे सांगितलं जात होतं ते मला वाटतं आता ते त्यांनी मान्य केल्यामुळे हा विषय आता त्यांनी स्वतःहून सांगितलं की ही चर्चा झाली होती. त्या चर्चेमध्ये आता त्यांनी खुलासा केला असेल तर मला वाटतं की तो खुलासा त्यांनी केला. धन्यवाद. पुढची बातमी. नाशिकमधील भोंदू अशोक खरातला एसआयटीनं ताब्यात घेतलाय. खरात विरोधात लैंगिक शोषणाचा आणखी एक गुन्हा दाखल झालाय. याबाबत चौकशीसाठी एसआयटीनं त्याला ताब्यात घेतलंय. दरम्यान अशोक खरातला पहिल्या गुन्ह्याप्रकरणी आज कोर्टामध्ये हजर करण्यात आलं. त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. कोर्टात आज केवळ 5 ते 7 मिनिटं सुनावणी झाली. कोणताही युक्तिवाद झाला नाही. पहिल्या गुन्ह्यातील कागदपत्र कोर्टानं तपासली आणि न्यायालयीन कोठडी दिली. आता खरातला दुसऱ्या गुन्ह्यामध्ये वर्ग करण्यात आलाय. गंभीर स्वरूपाचा हा गुन्हा आहे. सध्या तपास सुरू असल्यामुळे आम्ही काही भाष्य करू शकत नाही. पहिल्या पोलीस कस्टडीचे जे पूर्ण दिवस आहेत ते कंप्लीट झालेले आहेत. तर भोंदू अशोक खरात याच्या फसवणुकीचे नवे प्रकार तपासात समोर येत आहेत. विशेषतः शाकाहारी लोकांना दिशाभूल करून त्यांच्याकडून पैसे उकळल्याचे प्राथमिक तपासामध्ये समोर आले. मिळालेल्या माहितीनुसार खरात हा शाकाहारी व्यक्तींना मासा हा पाण्यातील वनस्पती आहे असं सांगून त्यांना प्रसादाच्या नावाखाली मासे खायला भाग पाडत होता. काही जैन धर्मीय व्यावसायिकांनाही अशाच प्रकारे फसवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मासा कापल्यावर रक्त येत नाही, त्यामध्ये हाडं नसतात अशा खोट्या दाव्यांद्वारे त्यानं लोकांची दिशाभूल केली आणि त्यांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेतल्याचं दिसून आलं. या प्रकारातून अनेकांकडून त्यानं लाखो रुपयांची फसवणूक केल्याचं कळत आहे. तर भोंदू अशोक खरातचे नवनवे कारनामे रोज उघड होत आहेत. अशोक खरात केवळ 12 लाखांचं उत्पन्न दाखवून किरकोळ आयकर भरत होता असं उघड झालंय. खरातची संपत्ती शेकडो कोटींच्या घरात असल्याची माहिती आहे. खरातनं विविध कंपन्या, बांधकाम प्रकल्प आणि हार्डवेअर व्यवसाय यातला जीएसटीही बुडवल्याचा आयकर विभागाला संशय आहे. आयकर विभागही खरातवर मोठी कारवाई करण्याची शक्यता आहे. खरातच्या संपत्तीची चौकशी सुरू आहे. खरातच्या सीएसची काल खरात समोरच चौकशी झाली. पुढची बातमी पावसाबाबतची आहे. राज्यामध्ये पुढचे 3 ते 4 दिवस वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
विदर्भामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. अमरावती, चंद्रपूर, वर्धा आणि यवतमाळमध्ये देखील गारपीट होण्याची शक्यता आहे. मराठवाड्यामध्ये सर्वत्र विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे. पुणे, सातारा आणि नाशिकमध्ये गारपीट होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कोकणामध्ये देखील काही जिल्ह्यांमध्ये पावसाच्या हलक्या सरी कोसळू शकतात. मुंबई आणि उपनगरांमध्ये देखील आज हलक्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. तर लातूर जिल्ह्यामध्ये बारदाना उपलब्ध नसल्यामुळे गेल्या 4 ते 5 दिवसांपासून या केंद्रांवर हरभरा खरेदी पूर्णपणे बंद आहे. त्यामुळे शेकडो शेतकरी अडचणीत सापडलेत. अवकाळी पावसाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. लातूर जिल्ह्यामध्ये हमीभावानं हरभरा खरेदीसाठी मार्केटिंग फेडरेशन आणि पणन मंडळाच्या माध्यमातून 130 खरेदी केंद्र सुरू करण्यात आली आहेत. मात्र या केंद्रांवर गेल्या 4 ते 5 दिवसांपासून खरेदी पूर्णपणे ठप्प झाली आहे. 8 दिवसापासून आपल्याकडे बारदाना नसल्या कारणास्तव खरेदी बंद आहे. तर शासनाला विनंती करण्यात येते की त्यांनी ताबडतोब बारदाना देण्याची कृपा करावी आणि 50% शेतकऱ्याची खरेदी झालेली आहे. आणि आता बारदाना नसल्यावर खरेदीचे लोक आणि माल इथं टाकत आहेत आणि पाऊस पडत असल्यामुळे माल खराब होण्याची शक्यता जास्त आहे. तर शासनाला विनंती करण्यात येते बारदाना ताबडतोब द्यावा. तर धुळे जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं तब्बल 8,145 हेक्टर क्षेत्रावरच्या पिकांचं नुकसान झालं आहे. तर धुळे आणि साक्री तालुक्याला अवकाळीचा सर्वाधिक फटका बसला आहे. साक्री तालुक्यात 9,000पेक्षा अधिक शेतकरी बाधित झाले आहेत. तर धुळे तालुक्यातही कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे. मका, बाजरी, भाजीपाला, पपई, डाळिंब आणि आंब्याचा मोहोर गळून पडल्यामुळे बागायतदार हवालदिल झाले आहेत. प्रशासनानं तत्काळ पंचनामे करून मदत करावी अशी मागणी शेतकरी करत आहेत. तर कोल्हापूरमध्ये सुद्धा वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस कोसळलाय. दिवसभर उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना यामुळे काहीसा दिलासा नक्की मिळाला आहे. अचानक आलेल्या पावसामुळे वाहनधारकांची तारांबळ उडाली. विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसानं कोल्हापूरला झोडपून काढलं. तर धाराशिवमध्ये कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांनी कांदा पिकावर नांगर फिरवला आहे. तुळजापूर तालुक्यातील काक्रंबा गावच्या शेतकऱ्यानं 1.5 एकर कांदा पिकावर नांगर फिरवला. बाळासाहेब रोचकरी या शेतकऱ्यानं 1.5 एकरसाठी 70 ते 75 हजार रुपये खर्च केला. मात्र कांदा व्यापाऱ्यानं कवडीमोल भावानं हा कांदा मागितला. त्यामुळे उत्पादन खर्चही निघत नसल्यामुळे शेतकऱ्यानं कांद्यावर नांगर फिरवला. ट्रॅक्टरनं नांगरून टाकला याच्यामुळे भाव नाहीये आणि चिल्लर किंमत झाली कांद्याची. 2 रुपये 3 रुपये किलो कांदा झाला. त्याच्यामुळे मी नांगरून टाकला. कांदा 1.5 ते 2.25 एकर कांदा लावला होता मी. कांद्याचा खर्च 70-75 हजार रुपये खर्च झाला. उत्पन्न कांद्याकडून मिळणारा भाव असला असता तर 2.5-3 लाख रुपये मिळाले असते. शासनानं काय अपेक्षा नाही, कांद्याला भाव आला असता तर ही परिस्थिती आली नसती ना. अपेक्षा एवढीच आहे की योग्य ते निर्णय घ्यावा शासनानं. तर गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यामध्ये शेतकऱ्यांच्या मका पिकाचं मोठं नुकसान झालंय. हवामान विभागाकडून गोंदिया जिल्ह्याला वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला होता. अनेक शेतकऱ्यांच्या शेतातलं मका पीक जमीनदोस्त झालंय. नुकसानीचे पंचनामे करून तत्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीनं केली जाते. तर आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांना सरकारनं दिलेल्या मदतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्याची माहिती मंत्री नितेश राणेंनी दिली आहे. फक्त 220 रुपये मदत मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. ही मदत अतिशय तुटपुंजी आहे. आंबा उत्पादकांसाठी सरकारनं उभं राहायला हवं अशी मागणी नितेश राणेंनी मुख्यमंत्र्यांकडे केली. तर येणाऱ्या काळामध्ये सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी संपूर्ण ताकदीनं उभं राहील असा विश्वासही नितेश राणेंनी व्यक्त केलाय. आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आदरणीय उदय सामंतजी, मी आणि अन्य मंत्री महोदयांनी मुख्यमंत्री साहेबांकडे जे आंबा उत्पादक आणि काजू उत्पादकांना के मिळालेल्या मदतीनुसार प्रत्येक झाडामागे फक्त 220 रुपये शेतकऱ्यांना मिळत आहे. ही मदत अतिशय तुटपुंज आहे. आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी अर्थ खात्याच्या संबंधित प्रमुखांना
या संदर्भात निर्देश दिले. पुढे जाऊया. रायगडच्या राजकीय वर्तुळातून मोठी घडामोड समोर आली आहे. रायगडच्या रोहा तालुका शिवसेना कार्यकारिणी ही बरखास्त करण्यात आली असून माजी तालुका प्रमुख मनोज कुमार शिंदे यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. रोहा नगरपालिका निवडणुकीमध्ये विरोधकांशी हातमिळवणी केल्याचा ठपका तालुका प्रमुख मनोज शिंदे यांच्यावर ठेवण्यात आला आहे. जिल्हा प्रमुख राजा केणे यांच्या नेतृत्वात आज रोह्यामध्ये पक्षाची बैठक झाली. या बैठकीत चर्चा होऊन मनोज कुमार शिंदे यांच्या हकालपट्टीचा निर्णय घेण्यात आला. काही दिवसांपूर्वी शिंदेंनी तालुका प्रमुख पदाचा राजीनामा दिला होता. पक्षाचे आमचे तालुका प्रमुख होते, नंतर उपजिल्हा प्रमुख झाले मनोज कुमार शिंदे यांनी या दोन्ही निवडणुकीमध्ये पक्षाच्या विरोधात काम केलं. त्यामुळे पक्षातून त्यांची आम्ही हकालपट्टी केलेली आहे आणि सर्व संघटनेची जी तालुक्याची जी कार्यकारिणी होती, रोहा तालुका कार्यकारिणी, ही आम्ही पूर्णपणे बरखास्त केलेली आहे. 15 दिवसानंतर सर्व कार्यकर्त्यांशी, प्रमुख कार्यकर्त्यांशी चर्चा करून नवीन कार्यकारिणी आम्ही देण्याचा प्रयत्न करणार आहोत. यानंतर राजकीय वर्तुळातून आणखी एक महत्त्वाची अपडेट. संजय राऊतांनी शरद पवारांची भेट घेतली आहे. शरद पवारांच्या ते भेटीला गेले आणि आपण त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. साहेबांनी आपल्या प्रकृतीची विचारपूस केली असं संजय राऊतांनी म्हटलेलं आहे. अनेक विषयांवर चर्चा झाल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. राज्यात फिरण्याची तयारी सुरू आहे. या माणसाची खरंच कमाल आहे असेही उद्गार संजय राऊतांनी या भेटीनंतर काढले. पुढची बातमी कोल्हापुरातून. कोल्हापूरमधल्या ज्योतिबाची चैत्र यात्रेचा आज मुख्य दिवस आहे. ज्योतिबाच्या चैत्र यात्रेमध्ये सासनकाठीला खूप महत्त्व आहे. राज्यभरातून शेकडो सासनकाठ्या ज्योतिबा डोंगरावर दाखल होतात. भाविक या सासनकाठ्या आनंदानं नाचवत असतात. सर्व धार्मिक विधी पूर्ण झाल्यावर ज्योतिबा देवाची पालखी निघते. त्यानंतर यमाई देवीची पालखी आणि ज्योतिबा देवाच्या पालखीचा भेटीचा सोहळा पार पडतो आणि ज्योतिबाच्या चैत्र यात्रेची सांगता होते. हा सोहळा पाहण्यासाठी लाखो भाविक ज्योतिबा डोंगरावर दाखल झाले. आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विजय केसरकर. आम्ही रात्री आलो होतो आणि अतिशय भक्तिभावात वातावरणात ज्योतिबाचं दर्शन आम्हाला झाले. रांगेत आम्हाला 2 ते 2.5 तास उभा राहावे लागले, पण अतिशय शिस्तबद्ध आणि नियोजन पद्धतीनं हा सोहळा आहे. त्याबद्दल ट्रस्टी आणि भक्तांचं आणि पुजाऱ्यांचं सर्वांचं आम्हाला कौतुक करावं असं वाटतं. कशा पद्धतीची श्रद्धा आहे? आमची श्रद्धा म्हणजे हे आमचे कुलदैवत आहे आणि आमच्या पूर्वजेपासून आणि श्रद्धा आणि जे मनात बोललेल्या इच्छा असतात त्या 99% पूर्ण होतात अशी आमची खात्री आहे आणि त्यांच्याच ज्योतिबारायांच्या आशीर्वादानंच आमचं सहजीवन सगळं व्यवस्थित चालू आहे. तर आमची काठी मानाची काठी आहे दिनामची, हे आम्ही दरवर्षी घेऊन येतो इथं. हे आमचं कुलदैवत आहे वाडी रत्नागिरी ज्योतिबा. दरवर्षी आम्ही देवाच्या छबिन्याला म्हणजे न चुकता येतो. आम्ही सोलापूरवरून आलोय. ज्योतिबाची श्रद्धा खूप आहे आणि त्याचा महिमा पण खूप आहे. दरवर्षी आम्ही ही जत्रा करतो आणि माझी फर्स्ट आहे कारण माझं लग्नानंतर पहिला आहे. श्रद्धा आहे तो सगळ्यांना भरभरून देतो. जेवढं आपण त्याची श्रद्धा करू त्याच्या 10 पट तो आपल्याला सगळं देत राहतो. एवढंच आहे की त्याची मनापासून श्रद्धा करा, तो तुम्हाला खूप भरभरून आशीर्वाद देईल. आम्ही सोलापूरहून येतो आणि आमचं हे कुलदैवत आहे. किती बी गर्दी असली तर आम्ही दरवर्षीची जत्रा चुकवत नाही. आमचं खूप त्याच्यावर श्रद्धा आहे देवावर.